नमस्कार यूट्यूबकार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण एकदम मजेत. आजचा माझा उत्तराखंडमधला शेवटचा दिवस आहे आणि आता मी निघतोय इथून मुंबईला येण्यासाठी. तर हा जो रूट असेल ना, हा सेम रूट नाही आहे. इथून आता मी जाईन अलवरला आजच्या दिवसामध्ये. एक 10 ते 12 तासाचा प्रवास आहे. त्याच्यानंतर उद्याचा जो प्रवास असेल ना, तो कोटापर्यंत आहे. कोटानंतर मग आपण पुढे जायचं आहे आपल्याला उज्जैनला. उज्जैन नंतर नाशिक, नाशिक नंतर घरी. सो असा 4 दिवसाचा हा प्रवास असणार आहे. तर बघूया कसा होतो आहे. कारण आता इथे तर पाऊस पडतो आहे. आय होप बाहेर पण आपल्याला पाऊस मिळेलच, दुसऱ्या राज्यांमध्ये पण. फक्त आधीमध्ये कुठे पाऊस नाही मिळाला तर मिळाला. बाकी मी वॉटरप्रूफ सॉक्स वगैरे सगळे घातलेले आहेत आपले. इथे पण आपलं सगळं रेडी आहे. फक्त आपल्याला आपलं जॅकेट वगैरे घालायचं आहे आणि आता पुढे निघायचं आहे. बाकी तर ऑल सेट. चला मग लवकरात भेटतो तुम्हाला पुढे जाऊन. एक 5 मिनटं झाली मला रस्त्यावर बाहेर निघून आणि हॉटेलवर काय हे आपलं जिकडे हॉस्टेल होतं, हॉस्टेलवर मी एक 10-15 मिनटं थांबलो होतो. कारण पाऊस एवढा जास्त होता ना की थांबायचं नाव घेत नव्हतं. नंतर मग जरा कमी झाला, त्यावेळेला मग मी निघायचा निर्णय केला की हा काय थांबणार नाही आहे आणि आता निघालेला आहे काही करून. तर गाडी वगैरे स्टार्ट केली, निघालो. आणि आता आपण बाहेर पडल्यावर एक जिम कॉर्बेटच्या जंगलामधून मी जरा बाहेर आलो आहे बऱ्यापैकी. आणि इथे तर पूर्ण अजून पावसाळी वातावरणच आहे. मला वाटलं की फक्त ते जंगल आहे म्हणून त्याच्या अवतीभोवती असेल, पण नाही, इथेही तसंच वातावरण आहे. आणि बघूया आता हे कुठपर्यंत मिळते आपल्याला. कारण जर असंच वातावरण असेल तर मग ठीक आहे, करूया आपण ॲडजस्ट. कारण पूर्ण जे आपलं सामान वगैरे आहे ते सगळं ओलं होईल. परत मला मागच्या बॅगची काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जी बॅग पुढे खाली ठेवलेली आहे ना, त्यामध्ये पाणी घुसतं आतमध्ये. तर त्यातल्या काही वस्तू ओल्या झालेल्या नाही पाहिजे. जर त्या ओल्या झाल्या ना की मग लागली समजायची. आता मी एक थोडा पुढे आलो आहे तर मला दिसतं इथे की माझी जेवढी नजर जाते ना तिथपर्यंत हे ढग पसरलेले आहेत सगळीकडे. वातावरण आहे म्हणजे आपल्याला आज उत्तराखंडमध्ये मॅक्झिमम जागेवर पाऊस मिळण्याची शक्यता आहे. तर पाहूया हा पाऊस आपल्याला अजून किती वेळापर्यंत आणि कुठपर्यंत मिळतो ते. खतरनाक वातावरण झालेलं आहे. इतकं खतरनाक वातावरण झालं आहे की आता काय बोलू. कधीपासून मी प्रयत्न करतोय की या पावसातून बाहेर पडायचं. कारण पावसाचा काही प्रॉब्लेम नाही आहे. एक बॅग जी आहे ना त्यामध्ये पाणी आतमध्ये घुसलं आणि त्यात माझे कॅमेऱ्याचे सगळे इक्विपमेंट्स, बॅटरीज वगैरे सगळे असतात. तर ते मी एकदम पटापट आपल्याला जेव्हा यूज करायचे असतात ना, म्हणून मी ते त्या बॅगेमध्ये ठेवतो. पण नेमकं त्याच बागेमध्ये पाणी सगळ्यात जास्त जातं. आणि आता तर ते काढून मी मागच्या बॅगमध्ये ठेवलं आहे. अशाच वस्तू ठेवल्या ज्या ओल्या झाल्या तरी काही असा फरक नाही पडणार. आणि तुम्ही बघताय की किती वातावरण झालेलं आहे बेकार एकदम. पूर्ण सगळीकडे पाऊस आहे आणि पाणी तर एवढं आहे की बस. त्यात मी फोन पण जरा बंद करून ठेवला आहे. कारण अजून आपल्याला खूप लांब जायचं आहे. आजचा जो आपला प्रवास आहे तो अलवरपर्यंत आहे आणि तोपर्यंत आपल्याला तो टिकवायचा आहे. कारण मी पॉवर बँक चार्ज करायला विसरलो. ठीक आहे. आणि दुसरं कारण असं आहे, म्हणजे बॅटरी आहे त्यामध्ये पण एवढी जास्त नाही आहे. ते किती वेळ चालेल किती वेळ नाही आपल्याला माहिती नाही. ओके. त्यात पाऊस असल्यामुळे मी फोन चार्जिंगला लावून असं ठेवू शकत नाही बाईकवर किंवा आपल्या स्कूटीवर. त्यात जर मला फोन चार्ज करायचा असेल तर मला मागच्या बॅगमध्येच ठेवून द्यावं लागेल. आणि रूट असे बदलतात ना लगेच की कळत नाही की म्हणजे आपल्याला कळणार पण नाही की आपण कधी चुकीचा टर्न घेतला. ठीक आहे. कधी सरळ रस्ते असतात आणि कधी टर्न आला की इतका जवळचा असतो की लेफ्टला यायचं की राईटला यायचं कळत नाही. असो, प्रवासाचा भाग आहे. तर पण त्यातल्या त्यात एक गोष्ट आजची अशी चांगली आहे की एवढा पाऊस पडून सुद्धा पण
काही त्रास नाही आहे, कारण इथले रस्ते आहेत ना खूप चांगले ॲज कम्पेअर टू मुंबई, महाराष्ट्र म्हणा, बरोबर. कारण आपल्या इथे ना रस्त्यांवरती खड्डे खूप असतात. तुम्ही स्वतः नोटीस करू शकता की रस्त्यावर खड्डे किती आहेत आणि कुठे कुठे. मध्ये मध्ये छोटासा पॅच मिळतो खराब झालेला, पण ठीक आहे. त्याने काय एवढा त्रास होत नाही आपल्याला जास्त. पण हो, कधी कधी तर एवढा जास्त चांगला रस्ता येतो की विश्वास नाही बसत की आपण नक्की भारतामध्ये जातो. छान आहे. इकडचं एक ते एक चांगलं आहे की इकडचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते चांगल्या पद्धतीने बनवलेले आहे. अचानक एका गावामध्ये आपण एंटर झालेलो आहे आणि काय भारी रस्ता आहे एकदम. म्हणजे मगाशी जेवढे रस्ते होते ना त्यातले 0.01% सुद्धा इकडे मला दिसत नाही. भले रस्ता एक पदरी आहे, पण एवढं जबरदस्त आहे ना रस्ता, गाडी चालवायला तर भन्नाट मजा येते इथे. आणि हा गावातला रस्ता आहे बाय द वे. हा कुठला म्हणजे हा आहे नॅशनल हायवेचाच पार्ट, पण हा गावाच्या आतून वगैरे जातो. तर तुम्ही रस्त्याच्या दुतर्फा वगैरे बघू शकता, पूर्ण अशी शेती वगैरे आहे आणि छान प्रकारे ते लोक करतात त्यांची शेती. आणि हिरवगार आहे एकदम वातावरण. पावसामुळे नव्हे तर पावसाच्या आधीपासूनच आहे असं, कारण मी एवढा वेळ तुम्ही माझे व्हिडिओज पण बघत असणार की इथे शेती खूप मोठ्या प्रमाणात होते आणि आपल्यासारखं नाही की लहान लहान जमिनी आहेत इकडे. इकडे काही काही लोकांच्या आता खूप मोठमोठ्या जमिनी असतात. म्हणजे 50-50 एकर, 40-40 एकर सलग जमीन मिळेल तुम्हाला. जोपर्यंत नजर जाईल तोपर्यंत ती शेत जमीन त्यांची संपत नाही. तर हे मोठे मोठे ट्रक पण खूप येतात, खूप सांभाळून जावं लागतंय. पण ठीक आहे, रस्ता भारी मिळाला एकदम. तर रस्त्याचा आनंद घेत जाऊया. आणि आय होप तुम्हालाही हा व्हिडिओ आवडत असेल. तर नक्की कमेंटमध्ये पण सांगा मला की कसं वाटतंय आणि कसं नाही. लवकरच मी एक ब्रेक पण घेईन पुढे जाऊन. तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की कसं वाटतंय, कसं नाही वाटतंय. आपण बघूया पुढे काय चांगलं करता येईल ते. आत्ता इथे थांबलेलो एक ब्रेक घ्यायला. ब्रेक घेतलेला एक 5-10 मिनटाचा, थोडं टँक वगैरे रिकामा करायला आणि टँक भरण्यासाठी. आणि आता मी आहे NH9वर पुन्हा एकदा. इथून आता आपल्याला सरळ जायचं आहे पुढे दिल्लीनंतर मग राजस्थान. तो चला लवकरच निघूया मग. इथे आता पाऊस अजिबात नाही आहे, ढगाळ वातावरण आहे. पावसासारखं वाटतंय पण पाऊस अजिबात नाही आहे. ती एक चांगली गोष्ट आहे, कारण मगाशी जेवढ्या काही वस्तू ओल्या वगैरे झालेल्या, जॅकेट वगैरे ओलं झालेलं, ते आता मध्ये ड्राय होत आहे हळूहळू. आणि मस्तपैकी एकदम हायवे पण मिळालेला आहे. हा नॅशनल हायवे 9 आहे, जो दिल्लीपासून ते उत्तराखंडला कनेक्ट होतो आणि अजून बाकीच्या ठिकाणी पण जातो, जसे की UP. आता तर मी UPमध्येच आहे, अजून UP सोडलेलं नाही आहे. उत्तराखंडमधून बाय द वे मी बाहेर निघालो आहे, कारण उत्तराखंडच्या बॉर्डरपासून मी जास्त काही लांब नव्हतो. म्हणजे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांच्या बॉर्डरच्या एकदम जवळ होतो मी, म्हणून मला एक्झिट करायला जास्त वेळ नाही लागला. तर हे तुम्ही बघू शकता इकडे किती रस्त्याचे कामं वगैरे सुद्धा सुरू आहेत, मोठे मोठे ब्रिजेस वगैरे. अचानक आपल्याला एक मध्ये असं एक गाव लागलेलं आहे. कुठलं आहे हे बघूया जरा. आणि आधी मला लेन्स पुसू द्या, कारण खूप माती, धूळ वगैरे, पाऊस, पाणी, वारा वगैरे सगळं आपल्या अंगावर, कॅमेराच्या लेन्सवर पडत होतं. मग हा बघ आराम करत होता. त्याच्यानंतर खूप असं लेन्स घाण झालेली, मी पुसली पण नाही म्हणून जरा क्लिअर करूया. तेवढ्यात हा हत्ती आपल्या बाजूने गेला एवढ्या जोरात. कसे रानटीसारखी गाडी चालवते लोक. ठीक आहे, असो, आपल्याला फक्त वाचून वाचून चालवायचं आहे. गाव लहान लहान म्हणता बरंच मोठे निघाले आणि इथे आता लहान लहान घरं संपून आता मोठे मोठे बंगले वगैरे सुरू झालेले आहेत. त्याच्याच आजूबाजूला लागून एवढ्या मोठ्या मोठ्या शेतीसुद्धा आहेत, ज्यामध्ये मका वगैरे लावलेला दिसतोय मला. आणि पुढे बघूया अजून हा केवढा मोठा पट्टा आहे. त्यानंतर मग आपल्याला समजेल अजून किती वेळ इथे आपल्याला घालवायचा. अरे अचानकच मध्ये पूर्ण घाण पॅच आला आणि हा गुगल महाराज आपल्याला कुठून कुठून घेऊन जाते त्यालाच माहिती आहे. त्याला या गॅपमधून काढतो मी बाहेर. आता हा टॅक्सीवाला टॅक्सी नाही कारवाला देतो. तर हा छोटासा एक मध्ये घाण पॅच लागलाय,
तर काय नाही, एक 2-3 मिनिटामध्ये क्रॉस करू आपण लगेच. बापरे, या गुगलने कुठे कुठे आलं आपल्याला फिरवत. पूर्ण गल्ली गोळ्यातून आपण निघतो इथे. आणि मला तर आता मॅपवर एवढा जाळं दिसतंय ना ते ह्या सिटीचं. कुठल्या सिटीमध्ये आलो आहे काय माहिती नाही, पण एकदम डेंजर आहे बघा. रस्ते बघा कसे आहेत, गल्ल्या आहेत इकडे, रस्ते पण नाही, त्या गल्ल्या गुल्ल्यांमधून निघतोय. त्यानंतर मग हा रस्ता जो आहे हा पूर्ण फास्टेस्ट रूट म्हणून दाखवत होता, तर फास्टेस्टच्या नावाखाली हा फिरवतोय पूर्ण गल्ल्यांतून. पण छान आहे, हा पण एक वेगळा एक्सपिरियन्स आहे आपल्याला इथून जाताना. आणि किती वळण आहेत तिकडे त्या मॅपमध्ये त्यालाच माहिती आता. आई शपथ, पाकिस्तानमध्ये आलो की काय मी. छोट्या छोट्या एकदम गल्ल्या आहेत, तिथून आपल्याला हा रस्ता कुठे काढतोय काय माहिती नाही. आणि आपली पुढची गाडी बघा मस्त रेमटवतोय एकदम, ट्रॅक्टरवाला. थोडं स्लो झालं आहे आता, कुठून कुठे जायचं काय कळत नाही आहे. बघूया, हा आपल्याला लेफ्ट राईट सांगतोय, पण आता मी जरा बाजूला गाडी साईडला घेऊन, तर आता मी जरा गाडी बाजूला घेऊन रस्ता एकदा पुन्हा चेक करतो कसं आपल्याला जाता येईल ते. तर तो मागूनच जायला सांगतो आहे आणि त्याला युटर्नच घेऊन बघतो. हे बघा कसे गाडी चालतात फोनवर बघून. या गल्लीतून हा जायला सांगतो आहे, तर बघूया, या काकांच्या मागे जाऊया आपण. बापरे, अजूनच लहान झाला रस्ता. अजून तर आपण दिल्लीमध्ये पण नाही आहोत, अजून आपण UP मध्येच फिरतोय. पण हा कुठून कुठून कसा रस्ता घेऊन जातो आपल्याला काय माहिती. अरे अडकलो, ते काका गेले त्या बाजूने आणि त्यांनी पण आपला रस्ता अडकवला. हे बघा, ते मागे पुढे करतोय, मला पण नाही जाऊन ते स्वतःवर नाही जाते. बघूया आता कुठे मिळते की नाही जायला. आलो आलो आलो. अरे दूधवाले काका, काय चालू आहे तुमचं. जावा, ठीक आहे, राहू द्या, इथूनच जातो मी. अरे अरे हे काय आहे हे, गुगलच्या आईची तर अडकवलं गुगलने आपल्याला पूर्ण. इथे रस्ताच नाही, ते त्याच्या घरातून घेऊन जाऊ का गाडी आता. असो, फिरवा आता परत. आता हा परत इकडे थांबला आहे, आता परत आपल्याला या कोपऱ्यातून काढावं लागेल. काय ना, गुगल त्रास द्यायला लागला आपल्याला इथून तिथून. आई शपथ, अडकलो. गुगल माता की जय. निघा इकडून. पण ते आजूबाजूला ना काय फरक पण नाही पडत आहे, कोण आलं इकडे काय आलं आहे. त्यांचं चालू आहे आपलं, ते त्यांना माहिती असेल की बरेच लोक इकडे येऊन अडकत असतील. पण बघा, बापरे. तर आता रिरूट झालेला आहे रस्ता. बघूया आता पुढून कुठून आपल्याला जाता येईल ते. मग आधी इथूनच चाललेलं ना मी, कशाला इकडून तिकडून झालं होतं तुम्हाला. काय बोलायचं आहे गुगलला पण. असो, चला आता जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करूया. नाहीतर हा खूप मोठा भूलभुलैया आहे. इथे जर अडकलो ना आपण, तर मला नाही वाटत आहे आज आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचू वेळेमध्ये. कारण पूर्ण एका जंगलामध्ये आपण एंटर केल्यासारखं वाटतं मला. फक्त हा जंगल झाडांचा नसून घरांचा आहे, चारी बाजूला घरच घर आहे. इकडे एकही झाड दिसलेलं नाही, फक्त समोर एक थोडंसं दिसतंय मला वरच्या बाजूला, बस. अजून पण तो इथून तिथूनच सांगतो जायला. त्याला बघूया जाता येते का. बापरे, खतरनाक एक्सपिरियन्स आहे हा. नशीब त्यात आपली मोठीवाली गाडी नव्हती, ती घोडा आणला नव्हता मी. तो घोडा जर आणला असता तर अडकलो असतो मी, कारण त्याचा हँडल एवढा वाईड आहे ना, एवढा मोठा हँडल आहे त्याचा की अशा ट्रॅफिकमधून निघत नाही तो पटकन. हे बघा, यांनी कार कशा इकडे आणल्या आहेत तेच नाही समजत आहे. आणि आणल्या पार्क पण केलेल्या आहेत त्यावरून. बापरे, हा खूप अमेझिंग रूट झालेला आहे आपला.
कारण एवढ्या वेळापासून मी फिरतो आणि तुम्हीसुद्धा फॉलोअप घेत आहेत बरोबर. म्हणून मी स्किप पण नाही करत आहे ना एडिट करत आहे. तुम्हालाही मला दाखवायचं आहे की इथे किती वेळ मी फसलेलो आहे आतमध्ये आणि कुठल्या कुठल्या गल्ल्यांतून मी बाहेर काढतो आहे. कसा कसा इथून तिथून इथून तिथून घेऊन जातो आहे. अजून किती वेळ फिरवणार आहे देव जाणे. पण मजा पण येते. तुम्ही पण मजा घ्या या गल्ल्यांचा आणि एक नवीन भारत बघा. म्हणजे नवीन नाही जुनं भारत बघा जिथे आपली गाडी ह्या अशा गल्ल्यातून बाहेर इथून तिथून निघते. आता कुठे आता लेफ्टला. चला लेफ्टला जाऊया आणि त्यानंतर पुन्हा राईट घ्यायचं आहे पुन्हा लेफ्ट घ्यायचं आहे. बापरे काय करतो ना मला तेच नाही कळत आहे. दन हॉर्न मारून मी पण निघतो आता इथून. आता मी आहे NH9वर आणि थांबलो आहे जरा एका ब्रेकसाठी. भूक लागलेली जरा म्हणून बसवाला स्वतःला ट्रेन समजतोय तर रेमटवत आहे मजबूत. भूक लागलेली म्हणून जरा वेळ थांबलेलो. मग माझ्याकडे काल मी केक घेतलेला ते खाल्लं आणि आता ऑलमोस्ट माझं झालं आहे. आता तर निघूया आपण. चला मग. बापरे फायनली त्या गल्ली गोळ्यांमधून बाहेर निघालो मी आणि जवळजवळ माझा पाऊण तास त्या गल्ल्यांमध्ये गेला. त्यानंतर आता मी नॉयडामध्ये एंटर झालो आहे. माहिती नाही कशा काय पण त्याने मला खूप वेळ वाचवला त्या गल्ली गोळ्यांतून. डायरेक्ट मी नॉयडामध्ये एंटर केलं आहे. आता नॉयडामधून आपण एंटर करणार दिल्लीमध्ये आणि नंतर मग दिल्लीमधून पुढे मला असं वाटतं हरियाणासुद्धा क्रॉस करू आपण. कारण ज्या प्रकारे मला हा रूट दाखवतो आहे ना तिथे मला थोडासा पार्ट हरियाणामध्ये दाखवतो आहे. म्हणजे आजच्या आज आपण एका ट्रिपमध्ये या आजच्या पूर्ण स्ट्रेचमध्ये उत्तराखंड UP दिल्ली हरियाणा आणि मग राजस्थान असे 4 स्टेट क्रॉस केल्यानंतर 5व्या स्टेटमध्ये आपल्याला एंटर करायचे आहेत. बापरे बाप म्हणजे आज हाईट होणार आहे एकदम मजबूत. तर हे जे आता रस्ते तुम्ही पाहतायत हे नॉयडाचे रस्ते आहेत. मागे जेव्हा मी जात होतो त्यावेळेला इथे 2 दिवस थांबलेलो. भयानक गरम होतं इकडे एकदम. म्हणजे रात्री 10 वाजता 38 डिग्री तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. राजस्थानमध्ये सुद्धा पण वाळवंटामध्ये पण एवढी उष्णता नसते रात्रीच्या वेळी. तिथे सुद्धा पूर्ण जे वातावरण आहे ते उलट होऊन जातं. थंड होऊन जातं एकदम. थंडी वाजायला लागते तुम्हाला. तुम्ही इथे तर एकदम पूर्ण विचित्रच वातावरण होतं म्हणजे दिवसा पण आणि रात्री पण. बस रे बस. चला आता इथे तरी आपल्याला तेवढा वेळ घालवायचा नाही आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आता एंटर करणार आहोत दिल्लीमध्ये आणि दिल्लीमधून नंतर मग आपण घुसणार आहोत हरियाणामध्ये. हरियाणानंतर आपलं राजस्थान. तर पटापट इथून निघूया आणि मग पुढचा जो आपला प्रवास आहे तो चांगला होईल याची मी आशा करतो. कारण पावसाचं वातावरण तर इथे नाही आहे. कारण पाऊस फक्त तिथे नॉर्थ साईडलाच होता. म्हणजे आता पण मी नॉर्थमध्येच आहे पण नॉर्थच्या पण नॉर्थ साईडला म्हणजे उत्तरेकडे पाऊस होता. आता आपण दक्षिणेकडे जातो आहे तर इथे पावसाचं वातावरण एवढं दिसत नाही आहे. अचानक बदललेल्या या लँडस्केपमुळे मला असं वाटते की मी कुठल्या दुसऱ्या स्टेटमध्ये एंटर केलेलं आहे. कारण इथे ना मिक्स गाड्या दिसत आहेत पण त्यातल्या त्यात HR म्हणजे हरियाणाच्या गाड्या जास्त दिसत आहेत. याचा अर्थ मी हरियाणा स्टेटमध्येच आहे. कारण इकडचे रस्ते ना ह्या आधीचे जेवढे जे रस्ते चांगले होते ना इकडचे रस्ते त्याच्या उलट आहेत. म्हणजे पूर्ण घाण आहेत. म्हणजे रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे जसं तुम्ही आता बघता इथे. ठीक आहे हे खूप वेळापासून सुरू असं. चिखल पण खूप जास्त आहे. त्यानंतर रस्त्यांमध्ये खड्डे पण खूप आहेत. रस्ते व्यवस्थित बनवलेले नाही आहेत. वेल मेंटेन नाही आहेत. हे बघा हे असे आहेत. मोठे मोठे पॅचेस आहेत रस्त्यांमध्ये आणि हा मला सतत गेला अर्धा तास झाला आहे असेच रस्ते लागत आहेत. आणि बघूया आता हा किती वेळ आपल्याला असंच इथे अशा रस्त्यांवर काढायचं आहे. कारण जर असेच रस्ते लागले तर आपला स्पीड जरा कमी होईल आणि आपल्याला अंधाराही होईल पोहोचता. पण मी प्रयत्न करेन की उजेड्यापर्यंत पोहोचत जाणार आहे. बाप एवढे मोठे मोठे खड्डे काय करेल आता.
चल काय नाही निघालो. नशीब ते थोडेच होते. जर असा पूर्ण मोठा पॅच मिळाला असता तर आपले लागले असतं एकदम. तर बघ आता पाऊस गेला, आता धूळ सुरू झालेली आहे. म्हणजे एवढे सडन चेंजेस आहेत ना इथे की बस रे बस. म्हणजे मगाशी पाऊस होता, तिकडे चिखल होता, आता त्याचंच उलट वातावरण इकडे झालेलं आहे. पाणी साईडला साचलेलं आहे आणि धूळ वगैरे जी आहे ती पुन्हा उडायला सुरू झालेली आहे. कारण इथे पण जरा कडक ऊन पडलेलं आहे आणि त्यातल्या त्यात ढगाळ वातावरणसुद्धा आहे. म्हणजे मोठे मोठे ढग आहेत, मध्ये मध्ये ऊन आहे. त्या शहराची आणि गावाच्या तालुक्याची पूर्ण अशी रहदारी सोडल्यानंतर अचानक असा एकदम शांत रस्ता लागलेला आहे. गाड्यांची वर्दळ आहे इकडे, पण जसं तुम्ही आजूबाजूला बघताय पूर्ण शेतीच शेती आहे आणि घरं जवळजवळ नाहीशी आहेत. त्यात झाडं रस्त्याच्या दुतर्फा आहेत लावलेली, जसं आपल्याला उत्तराखंडमध्ये बघायला मिळत होतं ना, सेम तसंच एकदम वातावरण आहे इकडे. आणि रस्ता आत्तापर्यंत तरी छान आहे, पुढे अजून सांगता येत नाही कसं आहे. कारण हा नॅशनल हायवे नाही आहे, हा जो उपमहामार्ग असतात ना आपले, जे सब हायवे असतात ना त्या टाईपचा एक आहे. तर त्या गल्ली गोळ्यातून मला हा रस्ता बाहेर निघाला त्या मार्केटनंतर. आणि त्यानंतर मग आता माझी सुरू आहे स्वारी पुढे जाण्यासाठी. त्यामध्ये अजून पाहूया आपण आपल्याला पुढे अजून काय प्रसंग मिळत आहेत. तर एक 20 मिनटानंतर मला हे मार्केट पुन्हा लागले. मस्त मोठं असं एकदम काय म्हणतात एक चौक आहे. आणि हे बघा, हे गाडव आपले किती भारी गाडी चालवतात. दिसते समोरून गाडी येते, तरी पण काय बोलायचं आता यांना. आता जाऊ द्या, आपल्याला काय इथे काही तर राहायचं तर नाही आहे. पण गाडी जरा सावधानतेने चालवा, कारण हे असे मूर्ख तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वाटेवाटेवर भेटतात. तर त्यांना आपण टाळू नाही शकत, कारण आपल्या इकडे लायसन्स असेल तर फुकटमध्ये वाटतात असे, म्हणजे पैसे भरा आणि लायसन्स घ्या असे. मी ब्रेक तर मारला, पण तो माझ्या गाडीच्या जवळ येऊन त्याने ब्रेक मारला. म्हणजे ब्रेक पण नाही मारला ॲक्च्युली, त्याने पाय ठेवले, तेव्हा जाऊन त्याची गाडी थांबली. मला तरी असं वाटत असेल की त्याची गाडीचा ब्रेक लागत नाही, पण ठीक आहे असो. आता समोर बघा किती मस्त एकदम वातावरण झालेलं आहे. पाऊस तर नाही आहे, पाऊस आता पूर्णपणे गेला आहे. तो पूर्ण असं ड्राय वातावरण झालेलं आहे आणि खुलं खुलं आसमान आहे. त्यामध्ये हा गावातून जाणारा रस्ता आहे. तर छान असं एक वातावरण झालं आहे. अरे बाप रे बाप रे बाप बाप बाबा, हे बघा अचानक रस्त्यांची अवस्था खूपच खराब झाली आणि आत्तापर्यंत जो आपल्याला स्मूथ रस्ता होता ना, तो अचानक नाहीसा झालेला आहे. किती पॅचेस आहेत असे गायबच झालेत, ते मधून उडून कुठे गायब झालेत. पूर्ण रस्ता असाच आहे ह्या बाजूपासून ते त्या बाजूपर्यंत, आणि खूप मोठे मोठे पॅच आहेत. आणि जवळजवळ हे 3 ते 4 इंचाचे पॅच असतील. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता 3 ते 4 इंचाचा पॅच म्हणजे तुम्हाला अक्षरशः ते जाणवतात. आणि मी वाचून चालवायचा प्रयत्न करतोय, पण इथून वाचवलं तर त्या बाजूला येतो, त्या बाजूला वाचवलं तर ह्या बाजूला येतो. तर काय करू शकतो, म्हणून प्रयत्न तर सुरू आहे की न पडता आपली गाडी जरा व्यवस्थित आणि हळूच चालवतोय मी. अचानक माझा जो 60-70चा जो स्पीड होता तो 25 ते 30च्या स्पीडवर आला. आणि ह्या बाजूला जरा एक चांगला पॅच मिळाला म्हणून मी साईडला घेतो. आता जरा कमी झालं आहे, पण आहेत मधल्यामध्ये. तर हे का आणि कसं झालं असावं काय माहिती नाही, पण त्यातल्या त्यात एक चांगलं आहे की इथे पाऊस नाही आहे. जर पाऊस असता तर हा इथे अजून वाईट परिस्थिती असती. शेवटचे 45 किलोमीटर्स बाकी आहेत. 57 मिनिट्स आपल्या फायनल डेस्टिनेशनकडे पोहोचायला. एक ड्रिंक ब्रेक घेतलेला, तर आता आपला ड्रिंक ब्रेक झाला आहे आणि आता मी निघतो पुढे. 2290 किलोमीटर झाले.
ट्रकचा ॲक्सिडेंट झालेलं दिसतं आहे आणि नुकतंच झालेलं आहे. फक्त तो या बाजूला येऊन पडला आहे, पण नशीब एक चांगलं आहे की ट्रक रिकामा होता. आता किती मोठा अपघात आहे ते आपल्याला काय माहिती नाही, म्हणून बघूया. तो जो बॅड पॅच होता तो संपला आणि आता हे जरा व्यवस्थित रस्ते आले. इथे ते जे मोठे मोठे पॅच होते खड्ड्यांचे ते जरा संपलेत, कमी झालेत ॲक्च्युली. आणि कुठे कुठे तर अजिबात नाही आहेत, कुठे कुठे आहेत. आणि हे रमलं जे आहेत ते खूप मोठेवाले होते. रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग. पुढची गाडी तर अशी वाटते की पाण्यावर चालते, अशी हलत डुलत नावेसारखी. पण खूपच जास्त स्पीड ब्रेकर्स लावलेले आहेत तिथे. असो, आता आपण पुढे निघण्याचा प्रयत्न करूया. जेवढं लवकरात लवकर आपल्याला पोहोचता येईल तेवढा पोहोचूया. शेवटचे काहीतरी 40-45 किलोमीटर उरले आहेत. त्यानंतर मग मी अलवरमध्ये पोहोचेन. अलवर एक हे राजस्थानमधलं महत्त्वाचं ठिकाण आहे आणि बऱ्यापैकी फेमस आहे. मेट्रो सिटी तर नाही म्हणता येणार याला, पण एक शहरच आहे, एक महत्त्वाचं शहर आहे. तर तिथे आपल्याला राहायला हॉटेल्स वगैरे पण बरेच मिळतील. कारण येतानाही माझा प्लॅन होता अलवरवरून यायचा, पण काही कारणांमुळे मला तो नाही घेता आला. रूट मी ऐन वेळेला चेंज केला. वा, हे बघा काय वातावरण झालेलं मस्त, एकदम भारी. आणि हा अचानक लागला रस्ता आणि पूर्ण स्मूथ आहे, नो खड्डे काय नाही, एकदम सपाट. आणि घरं आहेत छोटी मोठी, इथे छोटे छोटे गाव आहेत अधूनमधून. तर मला असं डाऊट आहे की मी राजस्थानच्या जवळपास आहे, कारण ना लँडस्केप अचानक बंद झालेलं आहे. म्हणजे मी एकतर हरियाणा आणि राजस्थानच्या बॉर्डरच्या जवळपास कुठेतरी आहे असं मला वाटतं आहे. तर वारा वगैरे पण मस्त सुटला एकदम, असं खूप असं गरम वगैरे होत नाही आहे. आणि पावसाचं वातावरण तर नाहीसंच झालं आहे आता. तर पाहूया पुढे अजून आपल्याला रस्ता कसा मिळतो आहे. पण आत्तापर्यंत खूप मजा आली ट्रॅव्हल करायला. तुम्हाला पण कसं वाटतं हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा, म्हणजे जेणेकरून जर काही इम्प्रूव्ह करायचं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करू. मी ना बऱ्याच वेळापासून नोटीस करतो आहे इकडचे जे आत्ताचे जे गाव आहेत ना इथे, हे ना असे पूर्ण असं हे बघा, इथे कसं बॅरिकेड लावलेले आहेत दोन्ही बाजूला, म्हणजे रस्त्याच्या मध्ये सुद्धा आणि लेफ्ट आणि राईटला सुद्धा दोन्ही बाजूला. आणि तिथे मग घरं वगैरे आहेत. म्हणजे मला तरी असं वाटतं की हे अपघात वगैरे टाळण्यासाठी पण असेल आणि खूप जास्त रहदारी आहे ना त्यामुळे. तरी पण लोक छोट्या छोट्या गॅपमधून आहे ना रस्ते क्रॉस करतातच. च्या गावात हां चला. तर हे कुठलं तरी एक अजून महत्त्वाचं ठिकाण दिसतं आहे, कारण इथे खूप वेळानंतर मला एवढी मोठी वर्दळ दिसते आहे. आणि तालुकासारखं वाटतं आहे मला, काहीतरी नाका वगैरे. बिल्डिंग पण आहे राईट साईडला. तर इथे तरी अजून असं काही टेन्शनवाली काही गोष्ट नाही आहे. आणि खूप लोकांनी सांगितलं होतं की जरा व्यवस्थित जा वगैरे, तसं त्यातला मला काही प्रकार दिसला नाही. पण असं नाही आहे की जर माझ्यासोबत नाही झालं तर दुसरं कोणासोबत होऊ शकत नाही. नशिबाची गोष्ट आहे ती. पण सुदैवाने आपल्याला काही असं एक्सपिरियन्स करायचा प्रकार जो आहे तो अजूनपर्यंत काही घडला नाही आहे. तर छान चाललं आहे आत्तापर्यंत. आणि तुम्ही माझा स्पीड बघू शकता की 83-85पर्यंत मी नेतो आहे. म्हणजे एवढा छान रस्ता आहे हा. कारण ह्याच्या आधी ना मला 60च्या वरती न्यायला चान्स नव्हता, पण आता इथे मला मी पळवतो आहे, म्हणजे 70-80 घेऊन पळवतो आहे. म्हणजे माझ्या मते मी आता राजस्थानमध्ये पोहोचलो आहे. राजस्थानमध्ये आता मी एंट्री केलेली आहे. एक शेवटचे 10-15 मिनटं राहिलेले आहेत. माझ्या हॉटेलचं जे ठिकाण आहे म्हणजे त्याला मी पिन पॉईंट टाकलेलं आहे तिकडे आणि मॅपवर पण लावलं आहे. जो मुलगा लेफ्ट साईडला आहे माझ्या हेल्मेटवर ब्लू शर्टमध्ये, तो मला रस्ता दाखवायला येतो आहे. पण त्याची काय मला असं वाटत नाही गरज आहे करून. तो सुद्धा एक ब्लॉगर आहे, तर त्याच्यासोबत पण एक 2-3 मिनिटे मी बोलत होतो. तर तोही त्याच्याबद्दल सांगत होता. त्याच्या सगळ्या फॅमिलीमधले जे भाऊ आहेत वगैरे, ते कझन्स वगैरे जे आहेत, भावंड वगैरे, सगळे ब्लॉगर्स आहेत. कोण मोठं ब्लॉगिंग करतं, कोण काय असं मला तो सांगत होता. तर इथून एक 10 मिनटावरच मला माझं डेस्टिनेशन दाखवतं आहे. आणि मग इथून हॉटेलवर जाऊया, चेक इन करूया आणि आत्तापर्यंत जेवढं आपलं काही पसारा आहे तो
टाकून आराम करूया, कारण आजचा प्रवास जो होता तो खूप असा मोठा होता. 400 किलोमीटरच्या वरती मी हा स्ट्रेच केलेला आहे. त्यामध्ये पाऊस, ऊन, कुठे कुठे धूळ, म्हणजे चारही टाईपचे ऋतू मला एका दिवसात बघायला मिळाले. थंड पण होतं कुठे कुठे, कारण काही ठिकाणी हिरवगार होतं. आता हे बघा, हे इथे तळं साचलं आहे, बघताय. पावसाचं तर काय मला आता दिसत नाही आहे इथे, पण तरी कसं तळं साचलं आहे बघा इथे. असो, तर भेटूया तुम्हाला लवकरच हॉटेलवर पोहोचल्यावरती. तर असा होता आजचा माझा हा प्रवास. मुंबई झाली ना बाबा आता. उत्तराखंड ते अलवर जवळजवळ एक 400 किलोमीटरच्या वरती होतं. 407 किलोमीटर होते टोटल. त्यानंतर ही काही आहे अशी रूम, छोटीशी एकदम, 19 स्क्वेअर मीटरची. आपलं हेल्मेट, बाकी सगळे सगळा पसारा इकडे सगळं सुकवत घालतो आहे. आणि असं काय आहे ओव्हरऑल. तर आजची जी रात्र आहे ती इथेच थांबणार मी, अलवरमध्ये. आणि त्यानंतर मग उद्याचा प्लान आहे असा की कोटाला थांबायचं. कोटा आता इथून एक 300 किलोमीटरच्या आसपास आहे. तरी मी एकदा बघतो किती येते. 598 किलोमीटर आहे. 598 किलोमीटर, 11 तास 12 मिनिटे आपल्याला एवढा प्रवास करावा लागणार आहे. जर जमलं तर करेन, कारण त्यानंतर मग काय होतं आपलं, मग उज्जैन ते मी नाशिकला थांबेन. नाशिकनंतर मग मुंबई, किंवा मग उज्जैनवरून डायरेक्ट घरीच जाईन मी. असंही करू शकतो. तरी अजून काही फिक्स नाही आहे. उद्या बघू. आपली नैसर्गिक परिस्थिती कशी आहे त्यावर अवलंबून राहतं. इथे पण सकाळी खूप धो पाऊस पडत होता, असं हॉटेलवाले म्हणत होते. आत्ता तर काही नाही, आता मस्त ऊन वगैरे पडून सुकलं आहे पूर्ण. टोटल 2400 हो नाही 2500 किलोमीटर झाले. इकडचा लाईट बंद आहे का? लाईट फॅन असो, तो लाईट चालू नाही होता तिकडचा. तर मी तेच म्हणत होतो की बघूया आता. तर जे कोणी रायनॉक्सची ही बॅग घ्यायचा विचार करतात ना, तर त्यांनी पूर्णपणे टाळा हिला. किंवा जर घेत असाल तर मग पावसाळ्यात कॅरी करू नका. आणि जर कॅरी करत असाल तर आतमध्ये जे काही ठेवाल ना याच्या आतमध्ये, ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवा आणि मग त्याच्या आतमध्ये टाका. तरच तुमच्या ज्या वस्तू आहेत त्या सुक्या राहतील. हे बघा, दिसतंय पूर्ण ओलं झालं आहे. यांचं काहीतरी करावं लागणार आहे, मला लागणार आहे इंटरनेट. माझं रिमोट पण पूर्ण ओला झालं आहे. बचाले रे देवा, बचाले. शपथ. ही बॅटरी पण एक बार उडले तिथे. आता ना सगळ्यात आधी मी बाकीच्या गोष्टी चार्ज करायला लावतो. चला, तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी माझी सगळी गडबड संपवतो. बाय बाय आणि सबस्क्राईब करा.